तर नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद गुरनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या मसली शंकरपटामध्ये या टीमची जोडी विजयी झालेली आहे. त्याबद्दल आपण माहिती जाणून घ्या. सर, तत्पूर्वी आमच्या टीमकडून शुभेच्छा सर विजयी झाल्याबद्दल. सर, परिचय द्या. परिचय द्या. तेजस अनिल रावजी नेवारे, मुक्काम रुई बांद्री, तहसील, जिल्हा नागपूर. काय सांगाल आजच्या विजयाबद्दल? मग त्या विजयाबद्दल म्हणजे या आमचा आधीचा पहिलेपासूनचा या छंद आहे पटावरचा, आणि मथली या गावामध्ये आम्हाला सहकार्य मिळालं आणि सहकार्याच्या यामुळे आम्ही विजयी झालो. कधीपासून छंद आहे पटाचा? छंद आहे आमच्या आजोबा वडिलापासून तर आमच्यापर्यंत, म्हणजे आमच्या 4 पिढीमध्ये हा छंद लागलेला आहे. अतिशोक हा शौक आपण प्रामाणिकपणे आम्ही हा शौक करत असतो. तुमच्या आजोबाबद्दल काय सांगाल? माझे आजोबा शेती कास्तकार होते आणि त्यांना बैलजोडीचा आणि पटाचा, शंकरपटाचा शौक होता. त्याबद्दल मी त्यांना खूप आभार मानला. तोच छंद आम्हाला लावला नाताला. तुमच्याकडे मग कोणकोणते बैल आहेत? माझ्याकडे 2 जोड्या आहेत. 3 जोड्या आहे माझ्याकडे. एक पांडू नावाचा आहे, एक धारा नावाची बैल आहे, एक घोडा आहे आणि एक माझ्याकडे मेंढा आहे. आणि एक काय त्याचं आपल्या कालूचा तंबू आहे. और शिंगरी एक आमची ते बुडीच म्हणतो आम्ही तिला, राणी. असे आमच्याकडे ह्या 3 जोड्या आहेत. आणि नेहमीच राहते आमच्याकडे 1-2 जोड्या, आणि ह्या आमच्या स्वतःच्या मालकीच्या आहे. कोणाच्या मिळवलेल्या, कोणाच्या आणलेल्या ह्या काही नाही आहे. स्वतः शौक करतो, स्वतःच आम्ही करतो. स्वतःचाच ग्रुप, आमचा स्वतःचा स्वतंत्रच ग्रुप आहे एकट्यांचा. मग बैलजोडीच्या मागे किती मेहनत करत असता? बैलजोडीच्या मागे खूप मेहनत असते आम्हाला, कारण का त्यांचं खाद्य हे ते दूध पाणी वगैरे ते त्यांना सर्व जे काही रंगाचं आहे ते त्यांना खूप पुष्कळ खाऊ घालतो. स्वतः आम्ही नाही खाऊ, पण ते त्यांना मेहनत करून त्यांची मालिश वगैरे करून त्यांना आम्ही खाद्य घालतो. और त्यांना कोणतंच काम देत नाही, रेसिंग शिवाय कोणतंच काम नाही त्यांना. कोणकोणत्या पटामध्ये जात असता? आम्ही इलम, मथली, भटरा, कुंभारी, जे काही पट आमच्या चिखलाबोडी, ह्या भटरा जे काही पट भरते त्या एवढे पण पट आम्ही सबमिट करतो. तर आजच्या जोडीचा परिचय करून द्या. आजच्या जोडीचा परिचय, हा घोडा आहे, हा घोडा, आणि हा आहे मेंढा. आम्ही त्याला मेंढाच म्हणतो. इकडे वाकडे शिंग आहे म्हणून त्याला मेंढा बोलल्या जाते. तर या जोडी मागे किती मेहनत केली होती? या जोडी मागे पुष्कळ आम्हाला रात दिवसा म्हणजे वर्षभरी करावं लागते. रोज ते नाही का आज खाऊ घातलं आणि उद्या खाऊ नाही घातलं, त्यांच्यासाठी मालिश, त्याच्या धुणं पाणी, त्याला म्हणजे संरक्षणासाठी बसायला कोरडी जागा, त्यांना पंखा किंवा कूलर हे एवढं त्यांना व्यवस्थित ठेवावं लागते. जे आज पट बघायला आले होते पटप्रेमी, त्यांना काय सांगाल? पेटप्रेमिकांना हे सांगायचं का बा, आम्ही या मथली गावामध्ये जोडी खेळलेली आहे, आणि ही जोडी आमची मथली गावामध्ये हे विजय झालेली आहे. कोणकोणत्या सुधारणा व्हाव्या वाटते शंकरपटामध्ये? शंकरपटामध्ये सुधारणा ह्याच्या आले पाहिजे का बा, खेळ आणि नोंदणी झाल्यानंतर खेळ चांगला पद्धतशीर आणि व्यवस्थित व्हायला पाहिजे. कोणता वाद झगडा भांडण वगैरे काही कोणत्या प्रकारे व्हायला नको. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. सर, परिचय द्या. मी बालू घोडमारे, राहणार बहादुरा, जिल्हा नागपूर, तहसील नागपूर ग्रामीण. आजच्या विजयाबद्दल काय सांगा? सर्वप्रथम जी जोडी पराजित झाली त्या लोकांचे मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद म्हणतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की जीत पराजित हा सुरू राहते, आणि त्यांनी पराजित झाले तर त्यांनी हताश न होता, खचून न जाता पुन्हा अशी तयारी करावी आणि पुन्हा मैदानात उतरावं आणि चांगला विजय करावा. आणि आम्ही जो विजय मिळवला तो आमचा एकट्याचा नसून आमच्या सर्व ग्रुपचा हा आज विजय या ठिकाणी झालेला आहे. काय सांगाल पटाविषयी? पट हा पुरातन काळापासून सुरू आहे आणि या पटाला आता नवीन दिशा मिळाली आहे. आज असे नवीन नवीन बैल, ज्या वेळेस पहिले बैलाची रेंज काय होती ना आज बैलाची रेंज काय आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आज चांगले चांगले बैल मैदानात उतरत आहे आणि आज आमच्या या जोडीने
चांगल्याच जोडीला पटकावलं आहे. तर मी या जोडीचे खूप धन्यवाद मानतो. या नंदेश सरचे मी आभार मानतो आणि यांना नतमस्तक होतो. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आजची जी जोडी विजयी झाली त्यांची सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेतली. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. तर नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरुनले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, माझ्यासोबत आहेत आजची जोडी जी विजय झाली त्या टीमचे आपल्यासोबत सर उपस्थित आहेत. हां सर, परिचय द्या. माझं नाव आहे विनोद विष्णूजी ढोरे, मुक्काम पोस्ट अडम. काय सांगाल आजच्या जोडीविषयी? आजच्या जोडीविषयी सांगायचं झाल्यास आमचा हा बैल तर विजयीच आहे नेहमी, आणि हा नवीन बैल घेतलेला होता आणि याला घडवण्यात आला आम्ही. आमचे बालूभाऊ ड्रायव्हर आणि आमचा जो संच आहे नेवारे पार्टी, हा बैल एकदम म्हणजे तेवढा खास नव्हता घेतला तेव्हा, तर त्याला आम्ही घडवला आता आणि तो पण विजयीच आहे. कशा पद्धतीने मेहनत करत असता बैलाच्या मागे? बैलाची मेहनत म्हणजे यांच्या जेवणाची बरोबर वेळेवरची तयारी राहते. त्यांना काय द्यायचं, केव्हा द्यायचं, त्यांचा चारा पाणी हे सगळं अशा पद्धतीने राहतं. आणि हां, शेवटी एक मालक राहतो, आम्ही नोकराच्या भरोश्यावर नाही ठेवत. कधीपासून छंद आहे पटाचा? हा तर आमच्या बचपनापासून, कारण आमचे बाबा आहे तिथं विष्णूजी ढोरे, ते ड्रायव्हर होते अगोदरच्या पुराण्या काळात, भरपूर मोठ्या मोठ्या पार्टीचे ड्रायव्हर होते. त्यांच्यामुळे मी मोठा मुलगा त्यांचा, ते लहानपणापासूनच आम्ही सोबत राहत होतो आणि हे आमचे मालक आहे, हे सोबत राहतात. यांच्याच नियोजनात आमचे बैल असतात. आजच्या विजयाबद्दल काय सांगाल? आजच्या विजयाबद्दल खूप खुश आहोत आम्ही, कारण की विरुद्ध जोडीची खूपच सांगत होते आम्हाला असं आहे, पण आम्ही समोरच बघितलं होतं आपल्या त्यांचं, त्याच्यामुळे आम्हाला काही तेवढं हे नव्हतं. पण आजचा विजय जो खूप छान आहे, खूप आनंद झाला आम्हाला. तुमचा परिचय? नाही, माझं नाव सुरेश नेवारे, बैल मालक. रुई पंजरी. कधीपासून छंद आहे? हा 35-40 वर्षापासून. तिसरी पिढी आहे ही. आजोबा, वडील आणि आम्ही तेव्हापासून चालू आहे आणि अजून करू, पण चांगला करू. आजच्या विजयाबद्दल काय सांगा? आजच्या विषयामध्ये काय विजय, आजचा विजय म्हणजे आम्हाला आमच्या बैलांना आम्ही आनंद मागितला की बाबा विजय होजो आणि आमच्या मंडळी आहे यांना सुखी करजो. बस झाला, आज बोलला, आता झालं. तुम्ही बोला. परिचय द्या तुमचा. नरेंद्र दशरथजी माकडे, मुक्काम मसाळा, पोस्ट खैरी, तहसील कामठी, जिल्हा नागपूर. हां, काय सांगाल विजयाबद्दल? विजयाबद्दल हेच का आम्ही नेवारे पार्टी जे होती, नेवारे पार्टी जे होती त्यांच्याबद्दल हेच विजय देतो का पेढोन पेढी त्यांच्या पण आज्यापासून ह्या शौक चालू आहे. त्याच्याबद्दल आमच्याकडे हा एक मेंढा म्हणून बैल होता, हा तर विजयीच होता, पण त्याच्याबद्दल आम्ही एक नवीन वाला उभा केला. त्याचं नाव ठेवलं घोडा. त्याला आम्ही याच्या अगोदर छोट्याशा खेळामध्ये पहिले विजय केला, त्याच्यानंतर आम्ही मोठा खेळ टाकून त्याने विजय करायची कोशिश केली. आम्हाला त्याचा आनंद भेटला आणि पुऱ्या नेवारे परिवाराला आणि माकडे परिवाराला आणि सर्व मंडळीला मी हे करतो. हां, आणि बालूजी कातकर जे आहे आमचेवाले, तर यांना एवढी मेहनत घेतली बनवाची, त्यानं आम्हाला थोड्या थोड्या गोष्टी आमच्या नेवारे काकाजीला परिवाराला एकूण एक सांगत आले का आपले बैल असे बनले तसे बनले, असे चालते तसे चालते, आपण याच्यासोबत खेळ लावला तर हारून का जितून. त्यानं पूर्ण सांगून सनेने विजय घोषित करून देऊ. ह्या मी हमखास हे बोलतो. बालूजी कातकर आमचे याने डिक्लेअर विजय करून सांगितलं होतं, बिंदास खेळून घ्या जे खेळायचे आहे ते. त्याच्याबद्दल आमचा मेंढ्या जो बैल आहे त्यांचा घोड्याचा या विजय केला, त्याच्याबद्दल धन्यवाद मानतो. धन्यवाद. हो, धन्यवाद. ईश्वर पवळे अडम. कधीपासून पटामध्ये? वयाच्या 19 वर्षापासून. 19 वर्षापासून. कसा होता पहिलेचा पट मग? 1 नंबर होता. आजच्या विजयाबद्दल काय सांगा? आजच्या विजय म्हणजे आमची जोडी चांगली राहली, कातकर चांगले राह, कातकरची मेहनत, जोडीची मेहनत, सगळ्या लोकांची मेहनत चांगली झाली, त्याचा फळ आम्हाला मिळाला. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.
माझं नाव तेजस अनिलरावजी नेवारे, मुक्काम रुईपांजरी, तहसील जिल्हा नागपूर. आज ही जोडी माझ्या नावावरती लागली होती. हा आमचा मेंढा बैल आम्ही 27,000 रुपयाला घेतला होता आणि याला आम्ही तयार केला आणि रुयाड्या पटामध्ये आम्ही याचा पहिला खेळ काढला आणि स्पीड चांगली होती याची वाली. नंतर आम्ही हळूहळू याला दुसऱ्या बैलामध्ये टाकत गेलो, स्पीड वाढत गेली आणि याचा आम्ही खेळ एक उमरेटचा सांड्या म्हणून बैल होता, तर त्या बैलामध्ये आम्ही याला 2-3 पटक फिरवलं, पण खेळ काही लागला नाही. पण ससेगाव या पटामध्ये आमच्या जोडीचा खेळ लागला, त्या मेंढ्याचा आणि सांड्याचा. तर तिथे आम्ही ती झाडीतली जोडी होती, 4 खेळ काढलेली जोडी होती, त्या जोडीला आम्ही टापाटिपीमध्ये जिंकलो आम्ही. आणि नंतर आम्ही ह्या बैलांचं असंच चालू होतं, प्रॅक्टिस चालू होती दुसऱ्या बैलामध्ये. नंतर आमचा एक दुसरा बैल होता बायडा बैल म्हणून, त्याच्यामध्ये आम्ही याला टाकलं आणि याची स्पीड पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न केला. कालांतराने स्पीड वाढली, पण आमचा तो बायडा बैल काही दिवसाआधी निघून गेला. तर आम्ही हा बैल घोडा बैल हा आम्ही 60,000 रुपयाला घेतला. 60,000 रुपयाला घेतला आणि 3 पट्ट्या केल्या आम्ही. पट्ट्यातला सुद्धा 3 पट्ट्या केल्या आणि 4थ्या पट्टीमध्ये आम्ही चिखलाबोडीमध्ये खेळ खेळला गुमतळ्यावाल्या पार्टीसोबत. तिथे आम्ही जिंकलो. नंतर आम्ही त्या बैलाची अजून मेहनत घेतली, त्या दोघांची आम्ही भागड बनवली आणि भागड चांगली बनली. त्यानंतर आम्ही एवढा मोठा खेळ खेळलो. लोकांना वाटत होतं का नेवारे बा एकटा आहे, नेवारे पार्टी एकटी आहे, तर हिला आपण जंगलात पाठवू, इकडे पाठवू, तिकडे पाठवू. लोक विरोधक खूप लागले होते हरवायसाठी, पण आम्ही झुंकलो नाही कोणापुढे आणि याच्या पुढे काही झुंकणार नाही आम्ही. आणि जे बोलले होते ते काय एवढं मोठं कसं करू शकते, शक्यच नाही असं तसं, ते आम्ही त्यांना शक्य करून दाखवलं. आणि जे 4 लोक आहे जे म्हणणारे काय हे अशी आहे तशी आहे, त्यांना आम्ही त्यांच्या नाकावरती निंबू पिळून हा खेळ विजय होऊन दाखवला. आणि याच्या पुढं पण त्यांच्यासोबत काही त्यांची अजून इच्छा असेल की आम्ही पुन्हा खेळू, तर विरोधी पार्टींचं पण आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी खेळावं आणि पुन्हा आपल्या बैलांची जी हे आहे कौशल्य ते दाखवावं. पण आम्ही त्या पार्टीचं न करता जे दुसरे 3-4 विरोधक आहे, मी त्यांना आता नाव नाही घेत, पण आता विषय निघाला तर बोलूनच दाखवतो. ते म्हणाले होते की नेवारी पार्टी एकटी आहे वा, यांची जोडी जंगलात पाठवू. आमची तर गेली नाही, पण त्यांच्या करणीमुळे त्यांची जोडी जरूर गेली. आणि ते जे लोक आहे तर त्यांच्यासोबत आमची एक इच्छा आहे, का जे म्हणाले होते की असं आहे तसं आहे, त्यांच्यासोबत एक दिवस आम्ही नक्की खेळू, ही आमची इच्छा आहे. आणि आमच्या गटामध्ये कोणीच नव्हते, आम्ही सगळे नेवारी पार्टी, आमचे जे घराणे आहे नेवारी कुटुंब, आम्ही हे एकटेच लढलो. आम्ही संपूर्ण कुटुंब एकटे लढलो हा खेळ खेळण्यासाठी. आणि याच्या पुढे पण आम्ही एकटेच लढू. आणि जी आमची कमिटी आहे, जी आमची बैल धरणारी मंडळी आहे, आमचे कातकर साहेब आहे, बालूभाऊ, या सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन चालू आणि ते पण आम्हाला सोबत घेऊन चालतात. हा खेळ एकट्याचा नसून हा संपूर्ण टीमचा विजय आहे. आणि नंतर पण आम्ही असाच नियोजन करत राहू आणि पटामध्ये आमच्या बैलांचं कौशल्य दाखवत राहू. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आजची जी जोडी विजय झाली त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.